राज्य शासनाने इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण घोषित करतात. इस्लामपूर शहरामध्ये युतीचे समर्थक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकच जल्लोष केला, पेढे आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला. आता ही शहराची नावं बदलण्याचा जो अधिकार आहे तो केंद्र सरकारचा आहे आणि या योजनेनुसार महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 3 शहरांची नावं बदलण्यात आली. म्हणजे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, तर उस्मानाबादचं धाराशिव झालं. तर 18 जुलैच्या निर्णयानुसार इस्लामपूरचं ईश्वरपूर आणि रायगड जिल्ह्यातल्या छत्री निजामपूरचं नाव रायगडवाडी असं करण्यात आलं. म्हणजे आता युतीच्या शासनानं नावं बदललेल्या गावांची आणि शहरांची महाराष्ट्रातली संख्या ही 6 झालेली आहे. आता इस्लामपूर हे जे शहर आहे हे सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीपासून 40 किलोमीटर अंतरावर आणि पेठ सांगली मार्गावरचं महत्त्वाचं शहर आहे. याच नावाची आपल्या देशामध्ये आणखी काही शहरं आहेत. इस्लामपूर शहराचं नाव हे उरुण इस्लामपूर असं घेतलं जातं. उरुण इस्लामपूर हे पण नाव आहे, पण रेकॉर्डला शहराची इस्लामपूर शहर अशीच नोंदणी होती. आता हे इस्लामपूर नाव कसं पडलं याबद्दल हे अनेक प्रकारच्या चर्चा होत राहतात. की पूर्वीच्या काळामध्ये आदिलशाही फौजांच्या छावण्या, मुघल सैनिकांच्या छावण्या, यामुळे या कुठल्या तरी शाहीनं किंवा सरदारानं या शहराला उरुण इस्लामपूर असं नाव दिलं असावं अशी चर्चा नेहमी घडत असते. पण उरुण इस्लामपूर ह्या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की यातला उरुण जो भाग आहे तो ग्रामीण आणि शेतकऱ्यांचा भाग आहे आणि उरुणच्या पश्चिमेला जागा जी होती तिथं बरड जमीन अशी शासनाकडे नोंद होती. तर ह्या बरड जमिनीवरती हे नवं इस्लामपूर वसलं. पण ह्या इस्लामपूर शहराचीच राज्यभरती इस्लामपूर म्हणून ओळख आहे इतकंच नव्हे तर पूर्वी इस्लामपूर शहराचा समावेश असलेल्या मतदारसंघाचं नाव वाळवा होतं. पण हे नंतर नाव बदलून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ करण्यात आलं. तेव्हा इस्लामपूर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. कारण या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं शंभूअप्पा बुवापंत समाधी स्थळ आहे. दरवर्षी उरूस भरतो. यामध्ये शंभूअप्पा हा हिंदू आहे तर बुवापन हा मुस्लिम गुरु आहे. त्याचबरोबर गावात प्रवेश करताना चारी बाजूनं पीर आहेत आणि गावात मंदिरांची सोय आहे. त्याचबरोबर या गावाच्या इतिहासामध्ये कधीही जातीय दंगल झालेली नाही. तेव्हा असे हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे जे शहर आहे या शहराचं नामकरण करण्यासाठी म्हणून रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली. ही लक्षवेधी तयार करताना 176 पानांचा अहवाल त्यांनी सादर केला आणि मग सगळ्या बाबी लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मान्य केलेला असून केंद्राकडे पाठवू असं सांगितलं. आणि मग कदाचित आता 2 महिन्यानंतर नामांतराला केंद्राची अंतिम मान्यता मिळेल. अर्थात इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर व्हावं यासाठी गेली 50-60 वर्ष अधूनमधून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं आणि खास करून हिंदुत्ववादी संघटनांचे प्रयत्न सुरू होते. असं बोललं जातं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक जे आहेत खडगेवार गुरुजी यांनी 18 डिसेंबर 1936ला इस्लामपूरचं नामकरण ईश्वरपूर व्हावं असा आग्रह धरलेला होता. त्यानंतर 1973 साली इस्लामपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंत सबनीस नावाचे नगरसेवक होते. ते हिंदुत्ववादी होते आणि डोक्यावरती हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते आणि डोक्यावरती काळी टोपी आणि स्वच्छ पोशाख घालून ते आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेचा प्रचार आणि प्रसार करत अनेक गावामध्ये त्यांनी फेऱ्या काढल्या. एक वेळा त्यांनी घोडा या चिन्हावरती निवडणूक देखील लढवलेली होती. तर ते या सभेमध्ये कुठल्याही सभेत बोलताना इस्लामपूर असा उल्लेख न करता ईश्वरपूर असाच उल्लेख करायचे. ही ठळकपणे मागणी समोर आली ती 1986 साली. डिसेंबर 1986ला तत्कालीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इस्लामपुरातल्या यल्लामा चौकात सभा झाली.
हे त्यावेळचे तालुका अध्यक्ष दिबा पाटील यांनी या सभेचं आयोजन केलेलं होतं. आणि या सभेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजपासून इस्लामपूर हे ईश्वरपूर झालं असं नामकरणाची घोषणाच त्यावेळेला त्यांनी केलेली होती. आता या सभेच्या आठवणीबद्दल दिबा पाटील आणि त्यांचे सहकारी वशिगावचे माजी सरपंच राजाभाऊ गुरव यांच्याशी चर्चा करत असताना राजाभाऊंनी ह्या सभेच्या आठवणीबद्दल एक रंजक किस्सा सांगितला. ते म्हणाले की माझ्याकडे बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचं कॅसेट होतं आणि हे कॅसेट आमच्याकडे जुन्या काळातला टेप होता, तो आम्ही घरातल्या देवडीत ठेवलेला असायचा. मग त्याची पुढची खिडकी उघडून ते कॅसेट आत चालायचं, खिडकी बंद करायची आणि बटन दाबलं की बाळासाहेबांचं भाषण चालू. असा बाळासाहेबांच्या भाषणाचा आनंद मी अनेक दिवस घेतला. पण एक दिवस काय झालं, एका कोंबडीनं टेपवर मारली उडी आणि देवडीतले तुमचे टेप खाली पडला. खाली पडल्यावर कॅसेट ठेवायचं जे झाकण आहे ते निघून गेलं आणि मग नुसतंच कॅसेट ठेवून काही काळ ऐकायला लागलो. पुढे पुढे टेपनं सहकार पुकारला आणि कॅसेट जिथं बसवलं आणि बटन दाबलं की ते कॅसेट उडी मारून बाहेर पडायचं. त्यामुळे या सभेचं दस्तऐवजीकरण उपलब्ध होण्याची जी संधी आहे ते राजाभाऊंच्या कॅसेटनं उडी मारल्यामुळे आपल्याला मिळू शकलेली नाही. अर्थात नगरपालिका स्तरावरती 2021ला निष्कांतदादा पाटील हे नगराध्यक्ष असताना हा विषयपत्रिकेवरती विषय आलेला होता. पण तत्कालीन नगरसेवकापैकी बऱ्याच नगरसेवकांनी या सभांना दांडी मारल्यामुळे 3 वेळेला हा विषय तहकूब करावा लागला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इस्लामपूरमध्ये आले असताना त्यांनी आपण इस्लामपूरचं ईश्वरपूर करू असं जाहीर सभेत आश्वासन दिलेलं होतं. अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि इस्लामपूरचे नगरसेवक आनंदराव पवार बापू यांनी या नामकरणासाठी नेटानं मोहीम सुरू केलेली होती. त्यांनीच नगरपालिकेमध्ये ठराव मांडलेला होता. त्यांनी इस्लामपूर शहरातल्या नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम राबवली आणि हजारो सह्या गोळा केल्या आणि या सह्यांचं निवेदन नगरपालिकेमध्ये दिलेलं होतं. आता बाकीच्या हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत, म्हणजे हिंदू महासभा असेल, शिवप्रतिष्ठान असेल, जनसंघाचे कार्यकर्ते हे नेहमीच आणि शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या सभेनंतर इस्लामपूरचा उल्लेख ईश्वरपूर असाच करत 2014 साली एक नामकरण समिती देखील स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये बाळासाहेब गायकवाड, गजानन पाटील, कपिल वसवाल, अमित वसवाल, पिंटू ठाणेकर, सागर मरगुंडे या कार्यकर्त्यांचा समावेश होता आणि त्यांचाही सातत्यानं आग्रह सुरू होता. आता ह्या हिंदुत्ववादी संघटना शिवसेना, भाजपा, शिवप्रतिष्ठान, रयत क्रांती संघटना आणि मनसे यांचे ह्या नामकरणासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ह्या संघटना आणि युतीच्या घटक पक्षातले सर्व नेते हे जल्लोषामध्ये इस्लामपूर शहरामध्ये सहभागी होते. इस्लामपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्याजवळच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा फलक तात्काळ झळकला आणि मग जल्लोषाची मिरवणूक काढल्यानंतर आमदार सदाभाऊ खोत, निष्कांत पाटील, राहुल महाडिक, CB पाटील, आनंदराव पवार आदी पदाधिकाऱ्यांनी, सम्राट महाडिक, CB पाटील या सर्व पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूरचा धार्मिक सरोखा ऐक्य टिकून राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. जातीय सरोख्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे. अर्थात आत्ताचे ईश्वरपूर आणि पूर्वीचं इस्लामपूर याला जातीय सरोखा आणि धार्मिक ऐक्याची फार दीर्घ अशा प्रकारची परंपरा आहे. ही गोष्ट खरी असली तरी पण कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही शहरामध्ये अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं हे बहुमतातल्या जाती धर्मांचं प्रमुख कर्तव्य आणि उत्तरदायित्व आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर असं झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये देखील काही लोकांनी शहराच्या नामकरणामुळे नागरी प्रश्न आणि लोकांच्या समस्या सुटणार का अशा प्रकारचे प्रश्न सोशल मीडियावरती विचारलेले आहेत. पण या
हिंदुत्ववादी प्रक्रियेमध्ये सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या मोहिमेखाली हे इस्लामपूरचं ईश्वरपूर होणं हे राज्यातलं आपल्याला 5वं किंवा 6वं उदाहरण आहे असं म्हणावं लागेल. अर्थात सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये हे नामांतर आणि नामकरणापेक्षा शहरात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे राजकारण्यांनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे. एक गोष्ट मात्र नक्की की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्या नेत्यांची एकजूट झाल्यामुळे युतीच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आणि निवडणुकीसाठीचे वातावरण निर्मिती करण्यामध्ये या इस्लामपूरचं ईश्वरपूर या नामकरणाला यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल. अर्थात नाव इस्लामपूर असो किंवा ईश्वरपूर असो, हिंदू मुस्लिम ऐक्य ही आपली प्रथा यापुढे हे शहर जोपासेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ईश्वरपूर.